तर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मनसेच्या महायुतीतल्या सहभागावर आज राज्य पातळीवरचा निर्णय होण्याची शक्यता आहे। आज महायुतीतील घटक पक्षांची मुंबईत महत्त्वाची बैठक आहे। मनसे कोणत्या जागा लढवणार यावर आज शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे। मनसे महायुतीत समाविष्ट होणार का आणि कोणत्या जागा लढणार यावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतं। प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, कोणकोणते घटक पक्ष आज या बैठकीत असणार आहे, नेमकी काय चर्चा होते? मनश्री, खरं तर मुंबईमध्ये मनसेला निवडणुकीसाठी लोकसभेची जागा देण्यात यावी का या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो अजूनपर्यंत झालेला नाहीये। त्यामुळे महायुतीचं जागा वाटपाचं घोडं जे आहे ते रखडलेलं असलेलं पाहायला मिळत आहे। काल महायुतीतले तिन्ही महत्वाचे नेते अमित शहांबरोबर दिल्लीमध्ये त्यांनी चर्चा केली। त्यात देखील महायुतीचं चर्चा वाटपाचं घोडं अडलेलं आहे असं समोर येताना पाहायला मिळत आहे। अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा अशी आग्रही भूमिका अमित शहांपुढे अजित पवारांनी ठेवलेली आहे। त्यामुळे अजित पवारांनी उदयनराजे हे राष्ट्रवादीत येऊन घड्याळ चिन्हावरती देखील निवडणूक लढवू शकतात असा देखील प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे उदयनराजे यांनी हे राष्ट्रवादीमध्ये येऊन घड्याळ चिन्हावरती सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवणार का हा देखील प्रश्न आहे। आणि त्याचसोबत अनेक जागांवरती अजून देखील महायुतीमध्ये जे क्लेश आहेत, म्हणजे हेवे दावे आहेत अनेक मतदारसंघांवरती ते दिसून येतात। त्यामुळे जागा वाटपाचं घोडं जे आहे ते अडलेलं आहे। त्यामुळे आज राज्य पातळीवरती महत्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी होऊ शकते अशी माहिती जी आहे। नक्कीच अक्षय, त्यामुळे आपण बघतोय की महायुतीच्या संदर्भाने आज महत्वाची बैठक, घटक पक्षांची महत्वाची बैठक होते आणि मनसेच्या महायुतीतल्या सहभागावर सुद्धा आज निर्णय होईल।